प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 14 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात. तर आज तर प्रेक्षकांनो नुसता तमाशा एवढंच त्यांनी दाखवलंय, भयंकर तमाशा दाखवलाय. तर सुरुवातीला आपण बघतोय या रोहिणीबाई म्हणतात तुमची एक मुलगी अशी तर दुसरी तशी. त्यावर नैना तिची मुक्ताफळं उधळत तिच्या आईवडिलांना सांगते, बघितलं का मम्मा, या घरात सगळे जशाला तसेच वागतात, माझ्याशी कसे सगळे प्रेमाने आणि व्यवस्थित वागतात बघितलं का. मग तू विचार कर ना, कलाशी सगळे असे का वागतायत, का तिला विरोध करतात? कारण ती सतत चुकत असते, तिला सतत पाठीशी तू घालतीयस, चुकतीयस तू आई. अरे प्रेक्षकांनो, कुठली सख्खी बहीण अशी बोलते बहिणीबद्दल? असेलही बाबा, समाजात पुष्कळ विकृती आहेत, काय बोलावं आपण. तर आता ही कलाची आई खूप ओरडते त्या नैनावर आणि म्हणते, चुप्प बस नैने, स्वतःचं तोंड का उचकटतीयस ग, गप्प ठेव तुझं थोबाड. स्वतःच्या बहिणीची बाजू घेता येत नाही ना, तर उलट बोलू नकोस बहिणीला तुझ्या. तुला ठाव नाही होय आपली कला कशी येते? माझ्या कलाला काही बोलायचं काम नाही, मला माहितीये. माझी कला एकदम साफ मनाची आहे, माझ्या कलाला बोलू नकोस. माझी कला कधीच चुकू शकत नाही, माझी कला धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. आता या सरोजला कलाचं कौतुक काही सहन होत नाही. सरोज म्हणते, काय चाललं हो तुमचं? माझी मुलगी, माझी मुलगी केव्हाच ऐकते मी, कोण लागून चालली एवढी? आणि एवढं तुम्हाला कौतुक असेल ना हिचं, तर घेऊन जा हिला तुमच्या घरी. गेल्या वर्षी आम्ही किती आनंदात साजरा केला होता नवरात्राचा सण. हे बघा, सकाळी सकाळी आमच्या घरामध्ये आम्हाला तमाशे नकोय, चला निघा. बरं मला सांगा प्रेक्षकांनो, ही एवढी सुशिक्षित शिकलेली बाई, कुठली बाई अशी दुसऱ्या बाईला धक्का मारून हाकलून देते? आता तिने चक्क त्या कलाच्या आईचा हात धरलाय आणि त्या कलाच्या आईला तिने अक्षरशः लोटून दिलाय. आता या वेळेला खरं तर अद्वैतने एखादा शब्द तरी बोलायला हवा होता ना, पण नाही. अद्वैत मात्र अगदी गप्प बसलाय, मालिकेचा नायकच विलन झालाय. काय बोलावं प्रेक्षकांनो. आता त्या कलाच्या आई एवढ्या रडत असतात बिचाऱ्या, त्यावर ही सरोज त्यांना ओरडून बोलते, चालते व्हा आमच्या घराच्या बाहेर. ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नकोय, घरात काय माझ्या दारात पण नकोय. घरात आलात ना आमच्या, तेव्हापासून आमच्या आयुष्यातली आनंद तुम्ही नाहीसा केलाय. बरं एवढंच नाही, एकदा नाही दोनदा नाही, या बाईनं 3दा धक्का मारलाय या कलाच्या आईला. आता जेव्हा तिसऱ्यांदा ती धक्का मारते तेव्हा आबा येतात आणि सगळेजण काहीसे असे बघायला लागतात. आता या आबांच्या पायाशीच पडणार असतात कलाच्या आई, तेव्हा कला त्यांना सावरते. आता हे आजोबा एवढेच काय, ते यांच्या घरामध्ये सतसत विवेक बुद्धी सांभाळून आहेत प्रेक्षकांनो. आता ते ओरडतात सरोजवर, काय चाललंय सरोज? त्यावर सरोज म्हणते, आबा जे काही झालं ना ते बघायला तुम्ही इथे नव्हतात, तेव्हा तुम्ही या दोघांची बाजू घेऊन मला गप्प करायचा प्रयत्न करूच नका. इथे काय घडलंय, कशामुळे घडलंय याचा जाब मला विचारू नका. आणि हे दोघही जण मला जाब विचारायला आलेत मला. आता हे आजोबा म्हणतात, काय गे सरोज, अगं तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मला अशी वागायची. आपण घरी आलेल्या पाहुण्यांना असा हात धरून घराच्या बाहेर काढतो का ग? चांदेकरांकडे पैशांचीच नाही तर संस्कारांची पण श्रीमंती आहे, नीतिमत्ता आहे. आणि काय ग, मला अभिमान होता की या सगळ्याची तुला चाड आहे, पण तू हे अशा पद्धतीचे संस्कार आहेत तुझ्यावर. सरोज गप्प बस. आता त्या सरोज काहीतरी बोलणार असतात तेव्हा आजोबा त्यांना बोलू देत नाही आणि म्हणतात, सरोज नवरात्र चालू आहेत, देवी आईची आरती आपल्या नवरात्रात होते, त्याची जबाबदारी सगळी तुझ्यावर असते. कारण तू या घरची कर्तबगार सून होतीस ना, म्हणून सून आहेस म्हणून असं म्हणतात ते. तर आता आजोबा म्हणतात, पण आता यावर्षी मी ठरवलेलं आहे, देवी आईची आरती सरोजने करायची नाही. आता असं बोलल्यानंतर सगळे आजोबांकडे बघायला लागतात. आजोबांचं डिसिजन म्हणजे एकदम मैंने बोल दिया सो बोल दिया, फिर मैं खुद की भी नहीं सुनता, असं त्यांनी एकदम डॅशिंग डिसिजन दिलाय. आता आजोबा पुढे म्हणतात, कारण घरामध्ये तू अत्यंत वाईट वागली आहेस सरोज, वाईट वागलेल्या माणसाचं मी समर्थन करत नाही. आता संगीताताई त्या सरोजकडे बघायला लागतात. बरं का, मला असं वाटतंय की संगीताताई मनात म्हणत असतील, असंच पाहिजे या बाईला, असंच पाहिजे. असो. तर आता ही सरोज आता झालं गेलं सगळं खापर पुन्हा त्या कलावरच फोडते. अरे आता ही वारडावडा करू लागली केव्हाची, हीच त्या बाईला वाटेल तसं बोलू लागली. आता त्या कलाचा काय दोष आहे याच्यात? म्हणजे हिनेच त्या कलाला मारायचा प्रयत्न केला, हीच पडली आणि पुन्हा हीच कांगावा करते. तर आता ती कलाला म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, झालं ना तुझं समाधान? आतापर्यंत आबा माझ्याशी या शब्दात कधीच बोलले नव्हते. नाही तुला या घरातून कायमची बाहेर काढली नाही ना, तर नावाची सरोज नाही मी, ब्ला 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 तन 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 करते आणि जाते गपचूप निघून. आता त्या कलाच्या आई घाबरतात ना, त्या म्हणतात, बघ कले, अगं ही बाई आहे का, कोण आहे? आता कला म्हणते, आई बघ तुला म्हणत होते ना मी की आज जाऊ नको, बघ कसं सगळं होऊन बसलं. आता कलाची आई म्हणते, अगं काय बोलतेस तू कले, तुझी आई आहे ना मी, हे लोक तुझ्याशी कसे वागतायत, इतकं सगळं तुझ्यासोबत होत असताना मी गप्प बसू का?
कला म्हणते, "अगं आई, तुम्ही इथे आलाच का? अगं, तुमच्या पदरी नेहमी अपमानच पडणार आहे, हे मला माहीत होतं. याआधी सुद्धा असंच घडलंय आणि आता पुन्हा पुन्हा हेच घडणार आहे. तुम्ही काय येत राहता इथे सारखं-सारखं?" आता कला जेव्हा अशी बोलत असते ना पोटतिडकीने, तेव्हा तिचे त्या रजनीताईंना फार वाईट वाटत असतं बिचाऱ्यांना. पण हा अद्वैत खरंच डोक्यावर पडलेलाच दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना. तो काय काय बोलतो पुढे ना, ते जर तुम्ही ऐकलत ना, तर तुम्हाला नवलच वाटेल. असं का केलं असेल यांनी? या नायकाला खलनायक का केलं असेल? या गोष्टीचा मला प्रश्नच पडलाय. असो, तर आता या कलाची आई म्हणते, "कले काय बोलते? अगं तुझे मायबाप आहोत आम्ही. अगं बाळा, तुझा संसार तू बघ, आमचा संसार आम्ही बघतो, असं नसतं ग राजा. आमच्याकडून असं तुझं माझं करणं शक्य नाहीये." आता त्या आजोबांना विचारांना इतकं लाजल्यासारखं होतं. ते म्हणतात की, "अहो, मी तुमची माफी मागतो. खरं तर तुमची पोर सोन्यासारखी आहे. आमच्या घरातल्यांनी तिला डोक्यावर घ्यायला पाहिजे, पण आमच्या घरातल्या सगळ्यांचे डोके फिरलेले आहेत हो." काय बोलणार बिचारे ते आजोबा, खरं आहे ना त्यांचं. आता ते म्हणतात, "उगाचच या पोरीवर आरोप करतात हो, नाही नाही ते, आणि तिला वाईट वागणूक देतात. पण हे बघा, तुम्ही कोणतीच गोष्ट मनाला नका लावून घेऊ. मी माफी मागतो तुमची." त्या आजोबांच्या डोळ्यात बिचाऱ्यांच्या पाणी येतं. आता ते कलाचे वडील हात जोडतात आणि म्हणतात, "नाही नाही, तुम्ही नका हात जोडू." कला पण म्हणते, "आजोबा, तुम्ही नका हात जोडू." मग आता ते कलाचे वडील म्हणतात, "नको नको आबा, खरंच तुम्ही हात जोडू नका. तुम्ही माफी मागावी एवढी आमची पात्रता नाहीये हो आबासाहेब. आम्हीच तुमची माफी मागतो." असं म्हणून ते हात जोडून बिचारे उभे असतात तिथे. आता कला म्हणते, "आजोबा, हे बघ, काहीही झालं ना, तरी मी तुमच्यावर अशी हात जोडायची वेळ कधीच येऊ देणार नाही. आजोबा, तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करा ना, इथे उन्हामुळे तुम्हाला त्रास होईल." आता त्या आजोबांना कळतंय की कलाला किती त्रास होतोय. ते आजोबा उपाशी पण राहतात बरं. म्हणजे किती प्रेक्षकांनो, हे बिचारे एकटंच ते आजोबा एकटेच घरात सेन्सिबल आहेत. बाकी खरंच सगळ्यांच्या, म्हणजे काय सांगू आता, कुलूप लावलेले डोक्याला, एवढंच बोलू शकते प्रेक्षकांनो मी. तर आता ते आजोबा म्हणतात, "ए अद्वैत, व्याहाचा एवढा अपमान झालाय, कमीत कमी त्यांना घरी तरी नेऊन सोड मानापानानं." आता पुन्हा हा अद्वैत आबांशी हुज्जत घालणार असतो, तेव्हा ते आबा ओरडतात आणि म्हणतात, "काय रे अद्वैत, प्रत्येक वेळेला तुला काय मला विरोधच करायचा आहे का?" आता अद्वैत चुपचाप बसतो बरं का, निदान तेवढं तरी त्याला आहेत संस्कार. मग आता तो म्हणतो, "ठीक आहे आबा, तुम्ही म्हणतायत तर मी नेऊन सोडतो." आता असं म्हणून ते आबा आतमध्ये निघून जातात. आता याच्यावर काय बोलणार ते बिचारे. आता अद्वैत त्या कलाच्या आईवडिलांना सांगतो, "चला, आबांनी सांगितलंय मला, मी तुम्हाला नेऊन सोडतो." म्हणजे जसं काही हा त्यांच्यावर उपकारच करतोय असंच बोलला तो त्यांच्याशी. आणि काय आहे ना प्रेक्षकांनो, इथे फक्त आपण मालिकेतल्या पात्राबद्दल चर्चा करत असतो. काय आहे ना, आपण मालिका खूप छान एन्जॉय करतो, आपल्याला आवडते, तर प्रत्येक पात्र आपल्या जवळचं झालेलं असतं. असं वाटतं जणू काही ह्यांच्या बाबतीत अन्याय होतोय, तो आपल्याला सहन होत नाही, हो की नाही? म्हणून मी तुम्हाला हे सगळं अशा पद्धतीने एक्सप्लेन करते. आवडल्यास नक्की लाईक करत जा हं. तर अद्वैतची उपकाराची भाषा त्या कलाच्या वडिलांना तेव्हाच कळते. ते म्हणतात, "राहू द्या अद्वैतराव, आम्ही आमचं जाऊ." आता कलाची आई कलाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणते, "बाळा, काळजी घे हं." पण अद्वैत त्यांना म्हणतो, "तुम्ही पुढे व्हा, मी गाडी काढतो. मला आजोबांनी सांगितलंय, मी सोडेल तुम्हाला." मग आता कलाचे वडील हो म्हणतात. आता कला मात्र आडवी जाते अद्वैतला आणि म्हणते, "काय रे, आज माझ्या आई वडिलांचा अपमान झाला, माझ्या आईला धक्के मारून घराबाहेर काढलं, तेव्हा तू असाच उभा होतास का मूग गिळून नेहमीसारखा? जेव्हा मी तुझ्या आईला धक्का मारलेला नसताना सुद्धा तू सांगितलं की मी धक्का मारला, तेव्हा मी तुझं चुपचाप सगळं ऐकून घेतलं. पण आता जेव्हा माझ्या आई वडिलांशी तुम्ही असे वागता, तेव्हा मी असंच करायला पाहिजे का? तू किती तमाशा केलास अद्वैत, कळतंय ना तुला?" तेव्हा आता हा अद्वैत म्हणतो, "पण तू माझ्या आईला धक्का मारला ना, म्हणून ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे." आता कला त्याला बोलते आणि कला खूप छान बोलते हा प्रेक्षकांनो. त्याला तिच्या संयमाची मला कमालच वाटते. आता कला म्हणते, "परिस्थिती तुम्हाला एकत्र आणू पाहते, असे माझे आई वडील मला सतत सांगतात. तुम्ही दोघं जण एकत्र या, अद्वैतरावांचा नवरा म्हणून स्वीकार कर कले, ते मला नेहमी सांगतात. पण आता चांदेकर, तुला स्पष्टपणे सांगते मी, तुझा मी नवरा म्हणून कधीच स्वीकार करणार नाहीये. तू ना त्या लायकीचाच नाहीयेस." त्यावर आता अद्वैतीला म्हणतो, "मला पण सांगत होते ना आबा, कलाला सुनेचा दर्जा दे, ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे, वगैरे वगैरे, पण तू सुद्धा त्या लायकीची नाहीये, त्यामुळे मी पण तुझा बायको म्हणून कधीच स्वीकार करणार नाहीये." अरे बापरे प्रेक्षकांनो, या दोघांची गाठ आहे का काय आहे? म्हणजे ब्रह्मदेव जरी खाली उतरला ना, तरी यांचे भांडणं काही कमी होणार नाही असं दिसतंय. पण यांच्या एवढ्या अथक भांडणानंतर जेव्हा हे दोघं जण एकत्र येतील, तेव्हा नक्कीच या दोघांमध्ये अतूट प्रेम असेल अशी आपण आशा करूयात. आणि हे दोघं जण एक होणारे हे मात्र नक्की आहे. म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे असं म्हणा ना,
फक्त काय म्हणतात त्याला, एकत्र येण्यासाठी भरपूर अडचणी आहेत. आता इकडे ही एक बाई आहे डोक्यावर पडलेली, हिला काही त्या पुरणाच्या पोळीची कणिक तिंबता येईना. आता ही मोठ्याने बडबड करत असते प्रेक्षकांनो, शी बाबा काय गरज होती कलाला असं मूर्खासारखं बिहेव करायची, तिच्यामुळे मला भोगावं लागतंय, काय कुठे येऊन पडले मी. मला काल रात्री किती छान स्वप्न पडलं, मी अशी मस्त समोर मऊ मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी घेऊन बसली आहे, त्यावरती मस्त साजूक तूप असं दाबून पुरणाचे काठ भरलेले आहेत त्याच्यात, आणि मी त्याच्यावर ताव मारतीये. आहा हा 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 हा. आणि आज काय करते मी प्रत्यक्षात, हे पुरणपोळ्या, म्हणजे खायला चालतं हिला बनवायला नाही चालत. मी हे सगळं कष्टाने करणार आणि सगळे निवांत बसून खाणार. शी बाबा, या घरात माझे कोणतेच स्वप्न पूर्ण होत नाही. मग कशाला थांबली, जा ना म्हणा बाई तिथून. असो, तर आता ही पुढे म्हणते, ही कला एक मूर्ख आणि दुसरी मी म्हणजे मूर्ख, तिची बहीण मूर्ख. अरे वा वा, कधी नव्हे ती अगदी बरोबर बोलली आहे. कशाला स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेतलीच नाही ना, काय ना मला कळतच नाही. म्हणजे मी कलाची जागा घ्यावी असं सतत म्हणतात ना आजोबा, पण कलाची जागा घेणं सोपं आहे का? काही बोलतात बाई. खरंच कळलं बाई नैनाला एकदाच. असो, आता हा अद्वैत कलाच्या आई वडिलांना सोडवून तिथे आलाय, पण आता कलाला पुन्हा त्याने तिथे पाहिलंय, त्यामुळे तो विचार करतोय, अरे देवा, ही अजून इथेच उभी आहे वाटतं. इतका माज आहे ना हिच्यामध्ये, चुपचाप माफी मागून हिला घरामध्ये जाता येत नाही का? आता कला त्याच्याकडे रागाने बघत असते खूप. तेव्हा अद्वैत विचार करतो, काय झालं असेल, ही माझ्याकडे अशी निरखून का पाहते? समजते काय ही स्वतःला? मला ॲटिट्यूड देते काय? तू मला बाहेर काढलं, आता मी इथेच उभी राहणार, असं चॅलेंज द्यायचंय वाटते हिला मला. ठीक आहे, मी तयार आहे या सगळ्यासाठी. आता हा काय करतो बघा, चॅलेंज एक्सेप्टेड, आणि बघू कशी उभी राहते इथे. तर आता हा त्या कलाच्या मागे जातो आणि तिला भोक करून खाली पाडतो, म्हणजे तिच्या तिच्या पायाला गुडघा मारतो हा जोरात. आता ती कला, तिचा गुडघा फोल्ड होतो आणि ती खाली पडते. आता ती वैतागते त्याच्यावर आणि म्हणते, काय चाललंय तुझं? आता तो अद्वैत म्हणतो, येस, पडली. आता या अद्वैतला कला म्हणजे काय टाइमपास वाटते का प्रेक्षकांनो? कारण त्याचं वागणूक काहीशी अशीच आहे. आता कला म्हणते, डोक्यावर पडलायस का चांदेकर? आता अद्वैत म्हणतो, तू हे चॅलेंज किती वेळ पाळते ना ते बघत होतो. आता कला म्हणते, तुला काही खेळ वाटला का रे चांदेकर? आता अद्वैत म्हणतो, बघू ना या खेळामध्ये कोण जिंकतायत. हा खेळ तूच सुरू केलायस खरे, मी तर हरणार नाहीये, बघू कोण जिंकताय ते. आता कला म्हणते, इथे काही खेळबिळ चालू नाहीये चांदेकर. अरे तू ना जरा जास्तीच विक्षिप्तपणा करतोयस, आणि दिवसेंदिवस तुझा विक्षिप्तपणा खूपच वाढत चाललाय. आता अद्वैत म्हणतो, मी विक्षिप्त आहे? हे बघ, जोपर्यंत तू तुझ्या तोंडून कबूल करत नाहीस ना की तू चुकली आहेस, तोपर्यंत मी तुला आत येऊ देणार नाही. आणि आता या वेळेला तू आजोबाचे कार्ड पण प्ले करू शकत नाहीये. आता कला वैतागते आणि म्हणते, जा ना रे, जा ना आतमध्ये, जा ना चांदेकर. त्यावर तो म्हणतो, मी आतमध्ये जाईल तर माझ्या मर्जीने जाईल. आता कला त्याच्याकडे रागाने बघत असते आणि वैतागून डोळे मिटून घेते. आता त्यावर अद्वैत म्हणतो, काय ग, काय झालं, खुन्नस का देतीयस तू मला? आता कलाचं डोकं फिरतं आणि कला त्याला वाटेल तशी बोलायला लागते. हे चांदेकर, तुला जे काही वाटतं ना ते तू तुझ्यापाशीच ठेव. काय तर म्हणे मी खुन्नस देते, मी दुष्ट आहे, वाईट आहे, असं म्हणायचं ना तुला. आता तेव्हा चांदेकर म्हणजे अद्वैत म्हणतो, हो आहेसच तू दुष्ट, अशी का बघतेस माझ्याकडे? आता कला म्हणते, अहंकाराने आणि स्वार्थाने भरलेला माणूस कसा दिसतो ना ते बघते मी. आता अद्वैत म्हणतो, खोटं बोलून तू माझ्या घरात घुसखोरी केली, माझ्या घरच्यांनी चांगुलपणा दाखवून तुला स्वीकारलं, तरी सुद्धा किती ॲटिट्यूड दाखवतेस तू, अशी मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय. त्यावर कला म्हणते, स्वीकारलं आणि माणुसकी? ओ ग बाई, याला म्हणतात का माणुसकी तुमच्यामध्ये? आता अद्वैत म्हणतो, का, काय चुकलं माझ्या घरच्यांचं? काय म्हणायचंय काय तुला खरे? आता ही कला म्हणते, हो सांगते ना तुला, सगळं डिटेल सांगते. कला म्हणते, जेव्हा मी लग्न करून तुमच्या घरी आले तर बाप ओलांडून आले, तर लग्नाच्या पहिल्याच दिवशी आई वडिलांशी संबंध ठेवायचा नाही अशी अट तुम्ही मला घातली. गृहप्रवेशाच्या दिवशीच आई वडिलांशी संबंध ठेवायचे नाही अशी अट घातली. बरं, गृहप्रवेश करून लग्न करून नववधू होऊन या घरात मी आले, तरी सुद्धा एवढे दिवस मला स्टोरूम मध्ये ठेवलं. एवढेच नाही तर माझे आई वडील जेव्हा जेव्हा इथे आले तेव्हा वाटेल त्या पद्धतीने, घाणेरड्या पद्धतीने माझ्या आई वडिलांचा अपमान केला, आणि त्यातल्या त्यात कमी काय म्हणून माझ्या बहिणीवर चोरीचा आरोप करण्यात आला. याला म्हणतात का रे माणुसकी तुमच्यामध्ये? अच्छा, म्हणजे माणसाला माणसासारखी वागणूक द्यायचीच नाही, फक्त उपकार केल्यासारखं दाखवायचं. ही आहे वाटतं चांदेकरांच्या माणुसकीची व्याख्या.
त्यावर अद्वैत म्हणतो, एखाद्या माणसाशी चांगलं वागण्यासाठी समोरचा माणूस सुद्धा त्याच लायकीचा असायला हवा. समोरच्या माणसाला जर वाटत असेल आपणच बरोबर आहे, तो त्याची चूक मान्यच करत नसेल, तर त्यात चांदेकर अशा लोकांशी जशाला तसेच वागतात. कळलं का खरे? त्यावर आता कला म्हणते, काय लावलंस रे चांदेकर? चांदेकर कोण आहेस रे तू? चांदेकर म्हणजे या घरामध्ये ते चांदेकर आहेत जे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. ते माझ्याशी अत्यंत चांगले वागतात. पण तू ज्या माणुसकीबद्दल आणि चांगुलपणाबद्दल बोलतोयस ना, ती ना जरा वेगळ्याच प्रकारची आहे. आता अद्वैत म्हणतो, गप्प बस, मला माहिती आहे मी कसा वागतोय ते. कला म्हणते, अच्छा, आजोबा जे वागतात ते चुकीचं वागतायत असं तुला म्हणायचंय का? आता चांदेकर म्हणजे अद्वैत म्हणतो, मी काय चुकीचं वागलोय तुझ्याशी? आणि तू मला असं जज करायची काय गरज नाहीये. मी चुकीचं वागतोय हे सांगणारी तू कोण? आता कला म्हणते, तेच माज असणारी, ॲटिट्यूड असणारी, अति आगाऊ मुलगी आहे ना मी. म्हणजे तू म्हणालास ना मगाशी, तीच मुलगी आहे मी बरं का. असं बोलून आता कला त्याच्याकडे डोळे वटारून बघत असते. आता अद्वैत तिथून जाणार असतो बरं का, पण पुन्हा मागे वळतो आणि म्हणतो, अच्छा, मी इथून गेल्यानंतर तुला इथे खाली बसायचंय तर म्हणून मला जा जा म्हणतेस ना. आता ही कला म्हणते, काय आहे ना चांदेकर, तुला वाटत असेल की मी फार तुला मान देते, पण मी तुला मुळातच त्या लायकीची समजतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू असं वागतोयस म्हणून असं अख्खं जग तसंच वागतंय असं होणार नाही. आता अद्वैत म्हणतो, नाही तू बोल, तू काहीही बोल, मी कुठेही जाणार नाहीये, मी इथेच थांबणार आहे. आता कला म्हणते, थांब ना बाबा, मला काही घेणं देणं नाहीये तुझ्याशी. असं म्हणून आता कला तिची मान पलीकडे करून घेते. म्हणजे दोघंही अटीतटीवर आहेत. काय प्रॉब्लेम आहे ना प्रेक्षकांनो, या दोघांचा स्वभाव अगदी सारखा आहे. हा म्हणतो मैं किसी से कम नाही, आणि कला पण म्हणते मैं भी किसी से कम नाही. असं काहीतरी प्रकार आहे. पण आता या दोघांमध्ये एक पाऊल जर कोणी मागे घेतलं तर नक्कीच यांचा संसार सुखाचा होईल. पण ते काही कोणी घ्यायला तयार नाहीये, आणि त्याच्यामुळेच ते आजोबा बिचारे वैतागून गेलेत या दोघांना. असो, पण आता पुढे बघूया काय काय गंमत घडते. खरं तर मालिका बघायला खूप मजा येते ना. काय वाटतं तुम्हाला? मला तर फार छान वाटतंय. म्हणजे उत्सुकता लागलेली असते की आज काय झालं काय नाही हे सगळं बघण्याची आणि ऐकण्याची. तुम्हाला आवडत असेल ना प्रेक्षकांनो, तर प्लीज एखादा लाईक करून टाका की, आणि चॅनलही सबस्क्राईब करा. कारण लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर येत असतो, आणि कुठल्याही प्रकारचे खोटारडे रिव्ह्यूज आपल्या चॅनलवर येत नाहीत. जसे बाकीच्या चॅनल्सवर येतात, आपल्याकडे फक्त तेच सांगितलं जातं जे ओरिजिनल मालिकेमध्ये घडतं. तर आता इकडे ही नैना, तिला काही कणिक तिंबता येईना. शेवटी आज रजनीताई म्हणतात, अगं नैना, कणकेत जरा पाणी जास्ती झालं ग. आता तेवढ्यात आजोबा येतात तिकडून आणि चिडतात नैनावर. काय ग नैना, काय चाललंय? आजच्या नैवेद्याचं सगळं काही करायचंय काम, ते संध्याकाळी करायचंय का काय? हे शेड्यूल संध्याकाळी ठेवलंय वाटतं तू. माझी कला असती ना तर एवाना नैवेद्य करून देवी पुढे पान ठेवलं असतं. आम्हाला खमंग पुरणपोळ्या दिल्या असत्या तिने करून एवाना. त्यावरती नैना म्हणते, काय हो आबा, मी करते ना प्रयत्न. आजोबा म्हणतात, अगं प्रयत्न काय, तू रात्रीपर्यंत करतच बसशील, पण नैवेद्याचं काय? अगं तो लवकरच दाखवावा लागेल ना, आणि आज पहिली माळ आहे, तुला जमतच नव्हतं तर कशाला पुढं पुढं केलं आणि तोंड वर करून कशाला सांगितलं मी करते म्हणून? रजनी, अगं हे सगळं बाजूला ठेव आणि बाहेर येऊन आधी कलाला घेऊन ये बरं घरामध्ये. म्हणजे ती नैवेद्य, आपल्या देवी आईला सुनेच्या हातचाच नैवेद्य पाहिजे. आता लगेच या सरोजचा इगो हर्ट होतो. ती म्हणते, कशासाठी? नाही म्हणजे या घरामध्ये काय फक्त ती कला आणि नैना या दोन्हीच सुना आहेत? मी आणि रजनी आम्ही दोघी सुद्धा या घरच्या सुनाच आहोत. आणि इतकी वर्ष जर मी स्वयंपाक केला नसेल त्याचा अर्थ असा होत नाही की मला स्वयंपाक येत नाही. या वेळेला मी आणि रजनी आम्ही दोघी मिळून नैवेद्य करतो. काय ग रजनी? आता रजनीताई काहीच बोलत नाही. मग लगेच आता सरोज म्हणते, तुला नसेल मदत करायची तर नको करू, माझी मी एकटी करू शकते. म्हणजे तर रजनीला कशाला धमक्या देते ही बिचारी? रजनी लगेच म्हणते, नाही नाही तसं नाही बहिणी, या ना तुम्ही. आता लगेच ते आजोबा तिथून काही न बोलता चुपचाप निघून जाता. आता बघा प्रेक्षकांनो, मेन आजच्या एपिसोडमध्ये जे अट्रॅक्टिव्ह दाखवलंय ना त्यांनी, तो हा सीन आहे. आता कला तिथे उन्हात उभी असते आणि विचार करत असते, आज देवी आईची पहिली माळ आणि माझ्या हातून नैवेद्य घडायला हवा होता, पण माझ्या हातून काहीच होणार नाही. आजोबा नेहमी म्हणतात की सुनेच्या हातचा नैवेद्य देवीला देत असतात, पण मी देवीसाठी काहीच करू शकत नाहीये. खरं तर मला हे सगळं करायची किती हौस आहे, पण मला हे सगळं जमत नाहीये करायला. देवी आई काय करू? आता हा अद्वैत तिथे उभं राहून विचार करत असतो, ही अति आगाऊ नक्की बघत असेल वाट की कधी माझं दुर्लक्ष होईल आणि कधी हिला बसायला मिळेल. आता कला
अशी मागे वळते तेव्हा लगेच अद्वैत त्या खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, हा मला वाटलंच होतं तुझं चॅलेंज फार काळ काही टिकणार नाहीये म्हणून. कला म्हणते, मला काही तुझ्याशी बोलायचं नाहीये आणि त्यात मला अजिबात इंटरेस्ट पण नाहीये. मला फक्त तुला एवढंच विचारायचं होतं की मला देवी आईसाठी नैवेद्य बनवायचा आहे, त्यामुळे मला आत येऊन जरा अंघोळ करू दे, इतकंच म्हणायचं होतं मला. काय आहे ना, मी कुठेही बसणार नाही, फक्त अंघोळ करेल आणि नैवेद्य करून बाहेर येईल. म्हणजे तसं देवी आईच्या नैवेद्याचा प्रश्न आहे म्हणून फक्त 15 मिनिटं हवेत. तसं तर तू मानानेच मला घरात न्यायला हवं. तर आता तरीसुद्धा बघा अद्वैत तिला कसा बोलतो, नाही तू मला मगाशी काय म्हणलीस, खेळ वाटला का? मग आता तुला काय खेळ वाटला का? मी तुला परवानगी देईल? नाही नाही, अजिबात तुला परवानगी मिळणार नाहीये. तेवढ्यात तिथे सोहम आलाय फोनवर बोलत बोलत आणि आता कला त्याला धरते आणि म्हणते, ए सोहम थांब, माझं एक काम कर बरं. आता अद्वैत सोहमला खुणवत असतो की तिचं कुठलंही काम करू नको, पण सोहम कसला अद्वैतचं ऐकतोय. सोहम कलाला म्हणतो, वहिनी बोल ना. कला म्हणते, सोहम एक काम करायचं होतं रे. आता अद्वैत त्याला नाही नाही म्हणत असतो मागून. आता कला म्हणते, सोहम पाण्याने भरलेली कळशी आणून देशील का मला? आता अद्वैत त्याला पुन्हा म्हणतो, नको आणूस. आता म्हणजे असं खुणवत होतो मागून, तेव्हा सोहम म्हणतो, हो वहिनी आणतो ना मी लगेच. आता अद्वैत विचार करतो, या हाती आगवला पाणी कशाला हवंय, काय चाललंय हिचं. आता सोहम पटकन कळशी घेऊन येतो घरामधून आणि मग हा अद्वैत म्हणतो, थांब जरा, खरे काय चाललंय तुझं, मला सांग तू काय करतेयस. आता कला अद्वैतला अजिबात भाव देत नाही, त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही आणि आता पलीकडे कोपऱ्यात जाते आणि त्या कळशीवरचं अख्खच्या अख्खं पाणी अंगावर ओतून घेते आणि स्नान करते. सोहम कलाला बघतच राहतो. बाप रे, वहिनीमध्ये काय डेअरिंग आहे. कलाने खरंच जबरदस्त काम केलंय हा. कला थंड पाण्याने आंघोळ करते आणि खरं तर कलाला हे त्रासदायक ठरू शकतं, तिची तब्येत बिघडू शकते. आता अद्वैत म्हणतो तिला, काय केलंस तू हे खरे? त्यावर कला म्हणते, दिसत नाही का तुला, आंघोळ केलीये मी. आता तेवढ्यात या अद्वैतला घरातून कोणीतरी आवाज दिलाय म्हणून तो निघून जातो. आता कला सोहमला म्हणते, सोहम माझं आणखीन एक काम होतं रे तुझ्याकडे, करशील का? सोहम म्हणतो, सांग ना वहिनी, अगं तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आता कला म्हणते, हे बघ सोहम, वाईट नको वाटून घेऊस रे, पण काय आहे ना, मला घरातून डाळ, गूळ, पातेलं, थोडंसं साजूक तूप आणि म्हणजे पिण्याचं पाणी, म्हणजे एक डाव आणि काड्याची पेटी आणून देशील का रे? आता सोहम म्हणतो, हो वहिनी आणतो ना. पण आता कला म्हणते, हो आण, पण कोणाच्या नजरेला नको पडू दिवसा. तू हे सगळं करतोय, उगाचच घरामध्ये वाद नको वाढायला. सोहम म्हणतो, बरं वहिनी काळजी नको करूस, मी आणून देतो तुला लगेच. आता कला त्याला थांबवते आणि म्हणते, सोहम माझ्या घरी तू सांगितलंस का काल इथे जे काही घडलं ते? आता सोहम म्हणतो, हो ॲक्च्युली वहिनी मला कळत नव्हतं काय करावं, म्हणून मी काजलला फोन करून सांगितलं त्यांना सगळं, म्हणजे उगाचच असं वाटायला नको की आपण इग्नोर करतोय, त्यांना हे कळायला हवं ना. पण आता कला म्हणते, काय आहे ना सोहम, अरे माझे आईवडील लहान लहान गोष्टींचं खूप टेन्शन घेतात आणि इथे काहीही घडलं ना तरी त्यांना खूप त्रास होतो रे, त्यामुळे हे सगळं लगेच झाल्या झाल्या तू नसतं सांगितलं त्यांना तर बरं झालं असतं. आता सोहम म्हणतो, अगं वहिनी त्यांना टेन्शन येईल म्हणून काही सांगायचं नाही का? अगं जगातली सगळी दुःख तूच ओढावून घेणार आहेस का वहिनी? आता कलाला सोहमचं हे बोलणं आवडतं. मग आता ती म्हणते, सोहम मला फक्त तेवढं सामान आणून दे ना रे. आता सोहम तिचं पटकन ऐकतो आणि म्हणतो, हो वहिनी मी तुला लगेच आणून देतो हा सामान. पण आता प्रेक्षकांनो, उद्याचा भाग ते खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग दाखवणार आहे. आज पण तसं त्यांनी छानच दाखवलंय. तर आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, या सरोजकडनं पुरणाच्या पोळ्या खाली सांडतात आणि त्यामुळे त्या सगळ्या खराब होतात आणि आता ती रोहिणी म्हणते, अगो काय सरोज वहिनी, नैवेद्याच्या सगळ्या पुरणपोळ्या सांडून टाकल्या तू. आता रजनीताई म्हणतात, अगो बाई देवीला काय नैवेद्य दाखवायच्या? आता सोहम म्हणतो, आहो आजोबा, कलावहिनीने स्वतःच्या हाताने बनवलेल्या पुरणाच्या पोळ्या आहेत बाहेर. आजोबा खूप खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, देवी आईनं आपला नैवेद्य स्वतःच बनवून घेतला वाटतं. आता हे प्रसादाची एक घासाची पुरणपोळी आजोबा खातात आणि म्हणतात, मला बाकी काही नकोय. आता अद्वैत म्हणतो, अहो आबा तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना? आबा म्हणतात, माझी नाचून घराच्या बाहेर आहे आणि मी इथे जेवण करत बसू, माझ्या घशाखाली एकही घास उतरणार नाहीये. आता आबांसाठी अद्वैत कलासाठी ताट घेऊन जातो बाहेर. कला म्हणते, मला नाही जेवायचंय. मग आता अद्वैत तिला जबरदस्ती करतो आणि म्हणतो, आबांनी सांगितलंय देवी आईचा प्रसाद सगळ्यांनी खायचा म्हणून. मग आता कला
एक घास घेते आणि एवढूसा तोंडाला लावते आणि म्हणते बस पुरे झालं. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? मला तर वाटतंय आता कला जबरदस्त आजारी पडणार आहे आणि हे अद्वैतच्या अंगाशी येणार आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून कळवा. आजचा भाग छान होता की नाही? मग लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना कोणाला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आवडते त्यांना माझा हा रिव्ह्यूचा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.